बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक प्रयोग करणार आहोत. ही जी पाण्याची बॉटल आहे, एम्प्टी बॉटल आहे, एम्प्टी. काय आहे त्याच्यामध्ये? नाही, ओन्ली एअर. याच्यामध्ये 1 रुपयाचा कॉइन घेतला आणि हा कॉइन आता बाटलीच्या तोंडावर ठेवला मी असं. बघा तो पडतो की नाही खाली? कोणी तुला जादू करून टाकू, तो पडणार नाही. बघा मी आता काय केलेलं आहे, हा कॉइन असा फिक्स केलेला आहे, मोकळाच येतो, आता ठेवलेला आहे फक्त. आणि ही बॉटल या गरम पाण्यामध्ये बुडवतोय. अगदी थोडा वेळ ठेवली. ओके. आणि आता ही मी गार पाण्यात टाकली. बघा कॉइन पडतोय? नाही. पडतोय? नाही. प्रोसेस तू झाला की नाही? क्लॅप फॉर इट. आता म्हणला की नाही? काय शास्त्रीय कारण आहे? तर शास्त्रीय कारण असते की या बाटलीमध्ये काय आहे? हवा. जेव्हा ही बाटली मी याच्यावरती लीड लावलं, 1 रुपयाचं झाकण लावलं, असं पॅक केलं, तेव्हा बाटलीमध्ये जी एअर होती, ही बाटली मी गरम पाण्यात टाकल्यानंतर काय झाली? बाटलीमध्ये जी हवा होती ती हवा काय झाली? प्रसरण पाहायला सुरुवात झाली. हवेचं आकार काय झालं? वाढायला लागलं. आणि मग काही हवा निघून गेली, प्रेशर आला की नाही, हवा निघून गेली. आणि मग मी असंच पॅक केलं, या बाटलीचं तोंड गार पाण्यामध्ये बुडल्यानंतर ती हवा काय व्हायला लागली? आकुंचन व्हायला लागली. हवेचं काय झालं? आकुंचन झालं. आणि मग त्या हवेने काय केलं? या 1 रुपयाच्या कॉइनला घट्ट पकडून ठेवलं मध्ये. बरोबर आहे की नाही? त्याला म्हणतात व्हॅक्यूम. काय म्हणतात? व्हॅक्यूम प्रेशर. हायड्रोलिक प्रेशर बघतो की नाही आपण, त्याप्रमाणे व्हॅक्यूम प्रेशर तयार झाला. मधली जी हवा होती ती काय झाली? कॉन्ट्रॅक्ट झाली, म्हणजे आकुंचन पावली. आणि तिने 1 रुपयाच्या कॉइनला काय केलं? घट्ट पकडून ठेवलं. म्हणून काही कॉइन पडला का काही वेळ? नाही. पुन्हा टेम्परेचर वाढलं, हवा पुन्हा प्रसारण व्हायला लागली आणि तिने कॉइन ढकलून दिला आणि तो खाली पडला.